नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ज्याची 2 वर्षापासून वाट पाहत होतो, तलाठी जाहिरात. म्हणजेच आपण ही तलाठी जाहिरात आपल्याला वाटत होतं की स्वतंत्ररित्या येईल, परंतु तलाठी जाहिरातीप्रमाणेच जेवढ्या काही गटकच्या जाहिराती आहेत, जी काही क्लास 3 च्या जाहिराती आहेत, एमपीएससीनं आज त्या नोटिफिकेशनमध्ये जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की सर्व पदे, गटकची जी काही पदे आहेत ते टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये ऍड होतील. परंतु मला एक सांगायचं आहे, अनेक टेलिग्राम चॅनलवरती जे आमचे ॲग्रीकॉस असतील किंवा अनेक जे काही परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मला उत्तर द्यायचं आहे. की टेलिग्रामवरती काही फिरत पण आहे की कृषी सहाय्यक गटक मध्ये समावेश होणार, पशुधन पर्यवेक्षक गटक मध्ये समाविष्ट होणार नाहीये. का होणार नाही ह्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो. लक्षात आलं? ह्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही नवीन असेल, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवनवीन माहिती भेटेल. बघा मित्रांनो, काय मेसेज मध्ये काय आहे, नेमकं काय भानगड आहे ते आपण पूर्ण पाहूया. यामध्ये असं मुद्दा आहे की तलाठी जाहिरात जी आहे 1539 पदांची आहे. आणि ती जी जाहिरात आहे, ही जाहिरात म्हणजे जे अगोदर 25 जूनला जी जाहिरात आलेली होती गटकची, त्याच्यामध्येच ही जाहिरात समाविष्ट केली आहे. आणि समाविष्ट केल्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत ही मुदत दिली आहे. आणि त्याच्यामध्ये असं पण सांगितलंय की जी काही गटकची जाहिरात आहे, त्या गटकच्या जाहिरातीमध्ये अनेक टप्प्याटप्प्याने अजून जी काही सरळ सेवेची जी काही पदं आहेत ते याच्यामध्ये आम्ही ऍड करणार आहोत असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. मग विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला, आमच्या जे काही ॲग्रीकॉसचे विद्यार्थी, विशेषतः कृषी सहाय्यक वाले आणि पशुधन पर्यवेक्षक वाले, यांना प्रश्न असा पडला की मग हे दोन्ही पद, पशुधन पर्यवेक्षकचं तर मागणीपत्र सगळ्यात अगोदर एमपीसी कडे गेलंय, बरोबर आहे. मग ही एमपीसीने का काढलं नाही, याच्यामध्ये द्यायला पाहिजे होतं. किंवा कृषी सहाय्यकचं जे काही मागणीपत्र आता जाईल आणि यामध्ये समाविष्ट होईल का, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. आणि काही टेलिग्राम वरती डायरेक्ट सांगण्यात आलं की कृषी सहाय्यक हे पद गटक मध्ये येऊ शकतं किंवा येणार आहे. काही मध्ये तर असं डिक्लेअर पण करून टाकलं. मग विषय काय आहे हे टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगतो. बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलंय, तलाठी पद हे गटक मध्ये गेलंय. आता दुसरी स्लाइड मध्ये काय सांगताय, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे गटकच पद आहे. म्हणजे कृषी व पशुसंवर्धन विभागाअंतर्गत येणारा हे पद आहे. मग हे पद जाऊ शकतं, तर हे पद का जाऊ शकत नाही? बरोबर ना, तुमचंही बरोबर आहे. जर हे पण तांत्रिक पद आहे, हे पण तांत्रिक पद आहे ना, कारण की सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे सुद्धा एक तांत्रिक पद आहे. याला मत्स्य व्यवसायाची डिग्री पाहिजे. मग ह्याच्यामध्ये कृषी सहाय्यक हे पण तांत्रिक आहे, पशुधन पर्यवेक्षक हा पण तांत्रिक आहे. मग हे गटक मध्ये जाणार आहेत का, इथं प्रश्नचिन्ह आहे. मी तुम्हाला सांगतो, जाणार नाही. हे कधीच जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो. आता बघा, ह्यांनी काय सांगितलेलं आहे मी पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला समजावून सांगतो. पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतो. यामध्ये बघा, यांनी असं नमूद केलंय, शुद्धीपत्रक आहे दिनांक 22 जुलै 2026. यांनी असं सांगितलं, गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. हे मुद्दा आपल्याला याच्यामध्ये असं सांगितलं, आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 2619 पद, म्हणजे सुरुवातीला 25 जूनची जी जाहिरात आली त्याच्यामध्ये 2629 पदे होती. किती पदे होती? 2629 पद होती. आणि याच्यामध्ये आता जी आहे, याच्यामध्ये एकूण आपण 3088 पदांची याच्यामध्ये ऍड झाली. किती? 3088 पद, 3088 पद याच्यामध्ये ऍड केली. समथिंग 5000 प्लस पदांची खूप मोठी जाहिरात म्हणायला हरकत नाही. खूप मोठी जाहिरात. अजून यांनी काय सांगताय की यांनी मुदतवाढ 31 जुलै पर्यंत दिलेली आहे. पण इथून पुढे महत्वाचा मुद्दा बघा, पॉइंट 2 काय म्हणतं, भरती प्रक्रिया
सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, हे काही गरज नाही, क्रमांक काय असेल ते दिनांक 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे प्राप्त होत आहेत. म्हणजे एमपीएससी आयोगाकडे मागणी पत्र हे 5 मेच्या आदेशानुसार त्यांच्याकडे मागणी पत्र मागवायला सुरुवात झालेली होती. आता याच्यामध्ये पुढे काय बघा, किती ट्विस्ट आहे बघा. त्यामुळे प्रस्तुत परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्राच्या संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे आहे. यांनी असं सांगताय की जे काही पदवी समान जी काही आहे, समान शैक्षणिक अर्हता समान जे आहे ते जे आहे त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये समाविष्ट करू, म्हणजे जे 5000 प्लस पद आहेत आम्ही 10,000 पर्यंत नेऊ, काही अडचण नाहीये. ओके, आता बघा यांनी असं नमूद केलंय बघा, पहिलं पद जे आहे जे महसूल व वन विभागाचं, म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, म्हणजेच नवीन जुनं नाव तलाठी आपण म्हणतो, तलाठी. आता तलाठीची जी पद आहेत 1539 पद आहेत. किती? 1539 पदांचा समावेश आहे, लक्ष द्या. ओके, आता हे पद संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी याला पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी असेल तर चालतंय, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये जे पद आहेत कोणत्याही शाखेची पदवी, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल घटक पदवी, कोणत्याही शाखेची पदवी, ह्या सगळ्या पदांना पदवी आहे. कृषी व पदुम विभाग, म्हणजे या ठिकाणी हा तांत्रिक पद मी जे तुम्हाला बोललोय ना, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जे आहे हे सुद्धा एक पदवी लेवलचं पद आहे. म्हणजे यांनी काय सांगतंय, बीएफएससी धारण करणे आवश्यक आहे, म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये. आता इथं काय आहे, लिपिक, टंकलेखक, हे सगळे जी पद आहेत हे पदवी कोणत्याही शाखेची पदवी यांनी दिलेलं आहे, कोणत्याही शाखेची यांनी पदवी असं सांगितलेलं आहे. आता ह्या सर्व पदांचा समावेश करण्यात आलाय. अर्ज तुम्हाला अंतिम करायचंय 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करता येऊ शकतं, रात्री 12 वाजेपर्यंत. आता बघा याच्यामध्ये कृषी सहाय्यकचा समावेश का होणार नाही किंवा पशुधन समावेश का होणार नाही याचं उत्तर मी आता तुम्हाला देतो. उदाहरण मित्रांनो, ज्या वेळेस ही जी पद आहेत, ही जी वेगवेगळी पद आहेत, ह्या वेगवेगळ्या पदांचा जे काही शैक्षणिक अर्हता असते, म्हणजे जे काही याच्यासाठी जी पात्रता आहे, ही पात्रता आहे याच्यासाठी पदवी लेवलची, कोणत्या लेवलची आहे, पदवी लेवलची. पदवी हे सगळ्या पदांची, गट क मध्ये जेवढी पद आहेत त्यांची सगळ्यांची पात्रता पदवी लेवलची आहे. आता इथं बघा तुमचं तांत्रिक पद कृषी विभागातलं सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, ह्याला सुद्धा मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे, हे यांनी सांगताय. पदवी बरोबर आहे, किमान अर्हता आहे. मग ह्याचा जो काही सर्वांचा जो पेपर आहे, ह्याचं जो पेपरची आपण म्हणू ना, काय म्हणू आपण त्याला, काठिण्य पातळी, पेपरची जी काही काठिण्य पातळी आहे ही असणार पदवी लेवलची. कोणत्या लेवलची? पदवी लेवलची. जर याच्यामध्ये हा आमचा कृषी सहाय्यक किंवा हा पशुधन पर्यवेक्षक हे दोन पद टाकले तर काय होणार? आता शासन आपल्यापेक्षा म्हणजे काहीतरी विचार करत असेल ना. आता हे दोन्ही पद 10+2 आहे. आता असं समजू नका, ह्याची किमान अर्हता लक्षात ठेवली जाते, किमान शैक्षणिक अर्हता किमान लक्षात ठेवली जाते. हे दोन पद आहेत. आता हे दोन्ही पदाला 10+2 आहे. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस आतापर्यंत परीक्षा दिलात, हे रियालिटी सांगतो बरं का तुम्हाला, रियालिटी सांगतो. आता पेपरमध्ये जिथं पेपरचा दर्जा हा कसा असेल, पदवी लेवलचा असेल, आणि इथं तुम्हाला ह्या दोन्ही पदाच्या जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं असेल की पेपरचा दर्जा आहे 10+2 म्हणजे 12वी दर्जाचा असेल. मग यामध्ये याचा अर्थ असा असतो, काही विद्यार्थी, हे सगळेच विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात असं नाही. काही विद्यार्थी काही अडचणीमुळे 2 वर्ष 10+2 म्हणजे 10वी करतात, 2 वर्षाचा डिप्लोमा करतात आणि शिकतच नाही.
बरोबर आहे. आता मी एक अंदाज तुम्हाला सांगतोय, एक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, सगळे कॉमन. मी माझा नाही विचार करत, तुमचा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा विचार करून तुम्हाला सांगतो. मग जर 10+2 असेल, तर त्या विद्यार्थ्याला जर सांगितलं, "तू 12वी आहेस भाऊ आणि तू काय कर, 15वीचा पेपर लिहून दे. 15वीचा पेपर दे." असं चालेल का? चालणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे काही टेलिग्रामवरती जे काही न्यूज आहेत, त्या सर्वांना मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विषय सांगतो, हे तलाठी जे आहे, हे पदवी लेवलचं पद आहे आणि हे कृषी सहाय्यक जे आहे आणि हे पशुधन पर्यवेक्षक आहे, हे 10वी आणि 2 वर्षाचा डिप्लोमा लागतो. मूळ कारण आहे, पेपर घेत असताना पेपरचा जो काही दर्जा आहे, तो पदवी लेवलचा असल्यामुळं गट क मध्ये या दोन्ही जाहिराती समाविष्ट करू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि जर ह्यांचा दर्जा जर पदवीचा असला, तर ह्या पदविका असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीचा विद्यार्थी किंवा 12वीचा विद्यार्थी 15वी पास होऊ शकत नाही. म्हणून हे गव्हर्नमेंटचा अंदाज असा असतो, की समान आता याच्यामध्ये एक होऊ शकतं. काय होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला सांगतो. काय होऊ शकतं? जर त्यांनी ठरवलं तर शक्यता नाकारता येत नाही. मी तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं. आता एक होणार, जे काही तांत्रिक पद आहेत, जर त्यांनी प्री मेन्स जर ठरवली तर, असं तर माझा अंदाज आहे होणार नाही. पण जे काही तांत्रिक पद आहेत, आता तांत्रिक पद जे आहेत, हे तांत्रिक पद 10+2 हे सगळे एकत्र घेतील. ह्यांची एकत्र जाहिरात येऊ शकते. पण माझा एक अंदाज आहे, ह्यांची स्वतंत्र जाहिरात येईल आणि ह्यांचा एकच पेपर होईल. कारण की ह्यांना पूर्व परीक्षा पण आहे आणि मुख्य परीक्षा पण आहे ह्या तलाठीसाठी किंवा ग्रुप सी साठी. त्याच्यामुळं हे जे काही टेक्निकलचे पद आहेत, हे टेक्निकलचे पद आता तुम्हाला सांगतो, हे 10वी बेस नुसार आणि पेपरचा दर्जा सुद्धा त्याच पद्धतीने असणार. म्हणून याच्यामध्ये समाविष्ट करू शकत नाही मित्रांनो. हे आहे याचं मुख्य रिझन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी बाकी तुम्हाला काय करायचंय ते बाकी तुमच्यावर अवलंबून आहे. मी मुख्य रिझन काय आहे तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर पटल्या असतील तर तुम्ही एकदा हे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ऍग्री स्टडी एक्झाम सगळे अपडेट्स त्याच्यावरती येतात. हे बी तुम्ही चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. हे जे आहे हे पीव्ही अकॅडमी हे आपलं प्ले स्टोअर मध्ये ऍप आहे आणि हे जे आहे तुम्हाला कसलीही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो. पण परत एकदा सांगतो, या युट्यूब चॅनलला तुम्ही परत एकदा सबस्क्राईब करा. जाहिरात तर 100% येणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. ही काळ्या दगडावरती पांढरी रेषा आहे. जाहिरात येणार आणि एमपीएससी मार्फतच होणार आणि ऑफलाईनच होणार, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये मित्रांनो. थांबूया आपण. या ठिकाणी पुढची जर अपडेट असेल तर मी या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला या ठिकाणी मी कळवेल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.